कथा चितार 1960. वसंत तालमीतनं घराडं निघाला. घराजवळ येताच आईला कासा काकूच्या घरावर ठिटवी का वरडायला आली एवढ्या रातचं. काकू आधीच आजारी आहे. वसंत दांगणात आला, हातपाय धुतलं, तालमीतली सगळी माती अंगावरची काढली. आय हे आय काय रे वसंता? अगं बघ की कासा काकूच्या घरावर टिटवी वरडायला लागल्या. काय म्हणतोस? अरे काकू आजार आहे रे, जा जरा बघून ये जा. बरं बरं आलो जाऊन येतो. आता बऱ्यापैकी अंधार पडलेला, रात्रीचे 8-8:30 वाजलेलं. कासनाने एकटीच. कासनानेचं मालक वारून 4 वर्ष झालेली. कासनाला एकुलती एक मुलगी सुला पावलेवाडीला दिलेली. कासनाने हे कासनाने कोण र? वसंता ये बाबा ये. हा बघ माझं काय आता काय खरं नाही बाबा. का ग नानी असे का म्हणतेस? नाही र, लय मला कसतर व्हायला लागले. माझ्या सोलाला तेवढं घेऊन येशील का? तिला बघितलं बिगर माझा जीव नाही जायचा. अगं असं का म्हणतेस नानी? नाही र, माझं एवढं ऐक. बरं 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 आई काय म्हणते बघतो. थांब आलोच. वसंता घरात गेला. आय कासनाने बघ काय म्हणायला लागल्या. काय म्हणत्या र? म्हणत्या पावलेवाडीला जाऊन सोलाला घेऊन ये. दम चल बघू चल. काय झाले बघूया. का हो नानी असं का म्हणतायसा? नाही ग शेवंत, आता काय सांगू तुला. सकाळपातोर माझा जीव राहील का नाही कोणास ठाऊक. माझ्या सोलाला तेवढं आणायला सांग की वसंताला. मला कसं तर व्हायला लागले. मग बैलगाडीचं उपाय सांगू काय दवाखान्यात जायला? नको ग नको, आता माझं काही खरं नाही. बरं बरं बघते, पाठवते वसंताला. वसंता शेजारच्या काकूला बोलून आण जा. होय होय आलो. वसंत पळतच गेला. काकू हो काकू. काय रे वसंता? अहो आईनं बोलवले. कासानाने बघा काय म्हणायला लागल्या. काय झालं र कासानानीला? काय नाही, चला चला बोलवलं तुम्हाला आईनं. बरं चल चल. काकू जेवत्या ताटावरनं उठली. वसंतच्या मागं पळतच आली. काय झालं का नानी? काय नाही ग, मला कसतर व्हायला लागले. माझ्या सोलाला तेवढं घेऊन या की, मला बघू वाटतंय. बरं जा बाबा वसंता जा. बरं जातो. तोवर 2-4 माणसं गावात गोळा झाली. काय झालं? टिटवी पण आत्ता वरडून गेली. सगळ्यांच्या काळजात धस्स झालं. आता काय करायचं? कासानानेनं सोलाचा जोसराच काढलेला. आता ती तर काय म्हणणार. एकुलती एक लेक आहे पोटाला, तिला बघू वाटत असेल. कासानाने आता महिना झाला अंथरुणावर पडूनच होती. आधी मध्ये सोला यायची, 1-2 दिवस राहायची आणि परत जायची. आईवर लय जीव सोलाचा, पण काय करायचं, संसार म्हटल्यावर तिकडं नांदायला पण जायलाच पाहिजे. तिथलं तर सगळं सोडून कसं चालेल? बघ वसंता, आता एक काम कर. आता बैलगाडी ही काय नको, एक काम कर, तू चालतच जा. कुठं लांब आहे, 2-3 किलोमीटरवर आहे पावलेवाडी. आता एक काम कर, रामा मास्तराची सायकल घेऊन जा. अहो नाही, रामा मास्तर माहीत नाही तुम्हाला. शाळातनं आल्याला सायकलचा हवा सोडून ठेवत्यात आणि म्हणतात सायकल पंक्चर आहे हो. कुठं आता तिकडं मास्तरकडे जाऊ मागायला. जातो चालतच, कुठं लांब आहे. अर्ध्या-पाऊण तासाभरात जाईन मी. लगोलग सोला तायला घेऊनच येतो. बरं जा. जेवलायस काय? नाही, आता जातो, आधी तायला घेऊन येतो. हा वसंत आता सोलाचा हा चुलत भाऊ. वसंत निघाला. बरं पैलवान गडी. कधी पळत कधी चालत वसंत पावलेवाडीच्या दिशेनं निघाला. सगळीकडं अंधार पसरलेला. पहिली काय सगळा कच्चा रस्ता, डांबरी का काय तवा. लाईटीचं डांब अजून रस्त्यावर आलं नव्हतं. सगळीकडं अंधार, झाडं झुडपं सगळं अंधार पडूक झालेला. वसंत निघाला पावलेवाडीला. आता गेलंच पाहिजे, लगोलग सोला त्याला घेऊन आलंच पाहिजे. कासानाने तोवर दम धरत्या का नाही काय माहीत.
वसंत चालत 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 कधी पळायचा कधी चालत, पायात दगडं लागायची, पण आता काय इलाज नव्हतंच. रस्ता सगळा सुनसान, माणूस का कानूस सगळीकडं अंधार बुडूक, वाऱ्यानं झाडं हालायला लागलेली. चालत 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 वसंत पावलेवाडीच्या जवळ आला. लांब ना अंधारात जरा 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 कुठल्या तरी एखाद्या घरात दिवा लावलेला त्याला दिसायला लागला. म्हणलं आलं वाटतं, पावलेवाडी आल्या वाटतं. आता पावलेवाडीतनं वर वस्तीवर तिकडं सोला राहिलेली, रानातच घर, पत्र्याचं घर, तिकडं सोला राहिलेली. पावलेवाडीला वळसा मारून वसंत निघाला वस्तीकडं. गावातली कुत्री लागली भुकायला, थोडं मागं लागायची, जरा दगड उचलून हातात घेतलेलं बघायची आणि परत कुत्री मागं सारायची. तसाच वसंत धाडसानं वस्तीवर निघाला. वस्ती आता जवळ आली. जेवण खाण होऊन सुला आपली अंगणात बाहेर भांडी घासत बसलेली. बाहेर अंधार, घरात दिवा लागलेला, त्या दिव्याच्या हांदूक उजेडात ती भांडे घासत बसलेली. एकदम कोणतर आलेलं जाणीव झाली. तसं वस्तीवरचं कुत्रं तावा तावानं भुकायला लागलं. वसंत थांबला. अहो अहो, जरा बाहेर या हो, कुत्रं कोणाला भुकायला लागले बघा. सुला म्हणाली तशी दाजी आत बाहेर आलं. कोण आहे म्हणायचं? अहो मी आहे वसंता. वसंता तू? आणि एवढं रातचं काय झालं र? वसंता कुत्रं भुकायचं थांबलं. वसंत अंगणात आला. सोलाच्या काळजात सर्र झालं. वसंत एवढ्या रात्री कशाला आला असेल? आईला काही तर झालं बेलं तर नाही? काय रे वसंता, एवढं रातचं कसं काय? ये ये ये. सोलानं भांडी तशीच ठेवली आणि सगळी घरात गेली. सुलाताई काय रे वसंत? अरे बोल की. वसंत येताना चालत पळत आला. त्याला दमल्याला, त्याला काय सांगावं काय सुचत नव्हतं. अगं सुलाताई, अरे बोल की वसंता बोल. अगं कासानानी लयच वसरा काढलाय तुझा. म्हणत्या माझ्या सोलाला आत्ताच्या आत्ता घेऊन या, मला तिला बघायचंय. आता आहे ना बोलवले म्हटल्यावर सोला तर काय बोलणार. दाजी म्हटलं चला चला, हे सोला आवर चल. सोलाचा मुलगा बाळू 2 वर्षाचा झोपलेला. हा बघ, आता बाळूला काय उठवू नकोस, मी घेतो खांद्यावर. झोपलाय, झोपू दे तू. सोलानं अंगणातली भांडी तशीच आत नेऊन ठेवली. हाय त्या अंगावरल्या कपड्यावर सगळी घराच्या बाहेर पडली. बाळूला उचलून दाजीनं खांद्यावर घेतला आणि सगळी चालायला लागली. आता पावलेवाडीचं वस्तीवरनं गावात आली. पावलेवाडीतनं परत तिकडं 3 किलोमीटरचा रस्ता. चांगलाच अंधार पडलेला. आता बराच वेळ झालेला, 11 साडे 11 वाजलेलं. अंधारात सगळे चाचपडत, बॅटरी का काय त्यावेळेला. अंधारात आपलं अंदाजानंच आपलं कच्च्या रस्त्यावरनं सगळी चाललेली. वसंता पुढं, सुला मागं, त्याच्या मागं दाजी बाळूला घेऊन चाललेलं. सगळी भराभर पावलं टाकत होती. सुलाचा जीव नुसता आतनं खात होता. माझी आई असल का, मला बघल का, काय झाले. वसंत पण काय बोलल ना. चाललेली अंधार, सगळीकडं अंधार बुडूक, वाऱ्यानं झाडं हालायला लागलेली. ती पहिला एक इंग्रजाच्या काळात पूल बांधलेला, तिथं म्हणून रात्रीचं कोणतर बसते त्या पुलावर. सगळ्याच्या काळाचाच चर्र झालेला. आता एवढ्या रात्री जायचं आहे पुलावर, कोण नसलं मी बरं. पूल असा चांगला एक अर्धा किलोमीटरच्या आसपास राहिलेला. वसंताला पण माहीत होतं त्या पुलावर कोणतर बसतंय आणि येणार जाणाराला तंबाखू मागतंय. पण आता काय, सगळ्यांचा जीव तिकडं कासानानीवर लागलेला, त्यामुळे एवढं काय कोणाच्या लक्षात येईना. हळूहळू पूल जवळ यायला लागला आणि एकदम पुलावर कोणतर तिथं बसलेलं पाय सोडून दिसलं रात्रीच्या अंधारात. तसा वसंत थांबला. काय झालं रे वसंत, का थांबलास?
अहो दाजी, त्या पुलावर बघा कोणतरी बसलंय बघा. आधी चितार तर नसल. हे चितार कुठलं एवढ्या वेळाचं? कोणतरी बसलं असल. नाही, पुलावर कोणतरी दिसतंय. तुम्हाला दिसलं का? होय होय, कोणतरी बसलेलं दिसते बघू. आता पुढं जायचं धाडस कोणाला होईना. आता काय करायचं? बरं दाजी, आता एक काम करा. आपणाला माहीतच आहे ते पुलावर कायमचं ते काय तर कोणाला तर तंबाखू माग कुठं काय माग. काय बोलायचं नाही बघा. मी येतो पुढं, तुम्ही माझ्या मागं मागं न बोलता या. बरोबर वसंता, तसंच करूया. आता जाणं तर भाग आहे, दुसरीकडे कुठला रस्ता पण नाही. अंधारात कुठं जायचं झाडखंडातनं? सापाकी रडोचं काय तर चावलं बिवलं म्हणजे तर काय बोलू नका. बरं बरं बरं, काय बोलत नाही. आता पैलवान गडी वसंता, तरी पण आहेच की. शेवटी आतल्यात भीती असणारच की, किती जरी पैलवान असला आणि काय जरी असला तरी. हळूहळू हळूहळू पूल जवळ यायला लागला आणि ते पुलावर बसलेलं असं आकृती अशी दिसायची. तिकडं तोंड करून माळावर तोंड करून बसलेले, धिप्पाडच्या धिप्पाड गडी पुलावर बसलेला. आणि त्याच्या पाठीमागल्या साईडनं हळूच वसंता पुढं सरकला, दाजी पुढं सरकलं, सुलाताई पुढं सरकली. आणि एकदमच आवाज आला, पाहुणं पाहुणं, पाहुणं, जरा चिमटभर द्या की. हे पाहुणं पाहुणं, अहो द्या की जरा चिमटभर द्या. कोणाचं एक नाही दोन नाही, सगळी गपचिप झटपट झटपट पावलं उचलायला लागली. आता कोणी मागं वळून बघायचं नव्हतं. जरा पुढं गेल्या मग आवाज यायचा बंद झाला. तसं वसंताला बरं वाटलं. आयला सुटलं वाटतं आपण. चालत 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 जरा अर्धा किलोमीटर अजून पुढं गेली. गाव आता 1-1.5 किलोमीटरवर राहिलेलं. आवाज यायचा बंद झाला. तोवर बारक्या कुत्र्याच्या पिल्ल्याचा आवाज यायला चालू झाला. बारकं कुत्र्याचं पिल्लू मागं 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 पळत यायला लागल्यासारखं असं वाटायला लागलं. अरे वसंता, कुत्र्याचं पिल्लू एवढं रातचं कुठं आलं असेल र? दाजी, आता काय तर असेल बघा, माळा वेळा इकडं तेवढं चुकलं असेल. येऊ द्या, फक्त मागं बघू नका तुम्ही. सुलात आहे, तू पण बघू नकोस मागं. नाही नाही, घामाघूम झालेली सगळी तशीच चालत राहिली. मागणं कुत्र्याचं पिल्लू वरडत 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 त्यांच्या मागणं यायला लागलेलं. आवाज काय त्याचा बंद होत नव्हता. गाव जवळ यायला लागलेलं. गावाच्या अलीकडे एक वडा होता. त्या वड्याला धार चालू होती पाण्याची. आता त्या वाड्यात पाण्याच्या गुडघेवढी धार चालू होती वड्याला. त्या दारातच पलीकडे जाऊन मग गावात जाणार. वड्याचं पाणी जरा अंधारात जरा चमकल्यागत झालं. तसं वसंत म्हटला गाव जवळ आलं बरं का आपलं. पण अजून त्या कुत्र्याच्या पिल्लाचा मागणं आवाज येतच होता. सगळी वाड्यापर्यंत पोचली. दाजीनं सुलाताईला धरली, हाताला धरलं आणि वाड्यातनं आम्ही चालायला लागलो. वसंता पुढं, दाजी मागं, सुलाताई हाताला धरून दाजींच्या वाड्यातनं. आणि जसं आम्ही वाड्यातनं बाहेर निघालो गावाकडच्या साईडला, तसं ते मागं यायला लागलेलं कुत्र्याचं पिल्लू चांगलं हत्ती एवढं झालं. हत्ती एवढं झालं आणि मोठ्यानं ओरडलं, वाचलास वश्या, वश्या वाचलास, वाचलास वश्या. असं एकदम एकदम जोरात आवाज आला. तसा सगळी असं वर टेकाड चोरून सगळी गावात पळत आली. घामाघूम झालेली सगळी. कुणी मागं वळून बघितलंच नाही. वसंतानं मागं वळून बघितलं, ते हत्ती एवढं झालेलं कुत्र्याचं पिल्लू तिथंच गायब झालं. मला म्हटलं बरं झालं बाबा, वड्याला पाण्याची धार होती, नाहीतर आज काही खरं नव्हतं. सगळी पळत पळतच आली, गावात आली. गाव सगळं कासानानीच्या घराभोवती बाहेर जमलेलं. सोलाला वाटलं आई गेली. सोलानं माणसं जशी बघितली तिथनंच हांबरडा फोडला.
रडत 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 घराजवळ आली. माणसं म्हणली, गप गप आई गप, रड नको रड नको. कासाण्याने हाय बघ वाट बघायला आली तुझी. पळतच जाऊन आईला जाऊन मिट्टी मारली. आलीस तुला? आली ग लेक आली माझी. दोघी माय आली की भेटल्या. दिव्याच्या उजेडात आपल्या लेकीचं तोंड बघितलं. लेकीच्या तोंडावरनं कासानानेनं हात फिरवला आणि तिथंच कासानानेनं जीव सोडला. तसं सगळ्या गावात कालवा झाला. धन्यवाद.